मी आता नाशिकमध्ये आहे। नाशिकमधल्या ठाकरेंचे शिवसेनेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आहे। याच ठिकाणी आता काही वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे स्थानिक पातळीवर देखील मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येत आहेत। आम्ही जर बघितलं या सगळ्या बैठकीकडे तर यापूर्वी बैठकीला काहीतरी निमित्त होतं, मग ते गणपतीचं असेल, आजारपणाचं असेल किंवा मोर्चाच्या अनुषंगानं बैठकीचं कारण होतं। मात्र आज जी बैठक या दोन नेत्यांमध्ये होती त्यामागे राजकीय हेतू असावा अशा प्रकारचा तर्कवितर्क लावला जातो। या सगळ्याविषयी या सगळ्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय वाटतं हे आपण समजून घेणार आहोत। आपल्यासोबत सुरुवातीला मनसेचे नेते दिनकर पाटील आहेत। आज दोघा भावांची भेट होती, 1.5-2 तास झाले ते एकत्र चर्चा करताय। काही पदाधिकारी देखील आहे, काही मेसेज आलाय आपल्यापर्यंत? माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र होणं, एकत्र येणं आम्हाला आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि आता ते दोघं भाऊ ठरवतील, त्यामध्ये ते त्यांचे जे आदेश असतील ते आम्ही शिरसावंदे मानू। दोघेही भाऊ एकत्र येत आहे, गेल्या 1.5-2 तासापासून बैठक होतीये। काय कसं बघताय बैठकीकडे? आज या ठिकाणी शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेची बैठक आमची चालू होती। त्याच वेळेस तुमच्या माध्यमामधून आम्हाला असं समजलं की आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे एकत्र बसलेले आहे राजसाहेबांच्या घरी। खरं तर आमच्या नाशिकमधील अनेक नागरिकांची, अनेक शिवसैनिकांची, अनेक मनसैनिकांची प्रामाणिक भावना आहे की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे। ही काळाची गरज आहे, महाराष्ट्रासाठी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती बातमी आल्यावर खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद झालेला आहे। आम्हाला आनंद झाला अशी भावना आहे। वसंत भाऊ, आपण दोन्ही ठाकरेंबरोबर काम केले, मग ते राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, दोन्ही ठाकरेंबरोबर काम केले। हे दोन भाऊ एकत्र येत आहे, काय वाटतंय किती फरक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल आणि राजकीय पटलावर देखील याचे काय परिणाम होतील? मुळामध्ये आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे सर्वांची की दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे। शेवटी आम्ही एकाच झाडाखाली वाढलेलो आणि ते झाड म्हणजे बाळासाहेब, आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार चालणाऱ्या दोन्ही सेना आहे। त्यामुळं ही दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। गेली 5 सकाळपासून आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी मोर्चाचं नियोजन करतो आहे आणि मोर्चाच्या नियोजनासाठी 2-3 तास झाले आम्ही एकत्र आहेत आणि ही आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला सांगितली आहे। दोघे भाऊ चांगला निर्णय घेतील अशी खात्री। राजकीय पटलावर याचे किती परिणाम होतील, कुठपर्यंत होतील, विरोधी पक्षांना याचा किती फटका बसेल असं आपल्याला वाटतं? नाही, मुळामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारणावर संघटना चाललेली आहे। त्यामुळं आम्ही तळागाळापर्यंत पोचलेला। आजही आमची विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती आम्ही प्रमुखपणे बजावतो आहे, कुठली न भीता, ना ईडीला, ना CBIला, ना कशाला। आणि आता दोघं भाऊ एकत्र आले तर आता आणखी डबल कामाला सगळी मंडळी लागतील। स्थानिक पातळीवर तुम्ही या मोर्चाच्या निमित्तानं फिरलात, लोकांपर्यंत जात आहे, प्रतिसाद काय म्हणतोय लोकांचा? लोकांकडनं काय प्रतिक्रिया आहे दोघं भावांच्या एकत्र येण्याबाबतचा? खूप चांगला संदेश गेला आहे संपूर्ण राज्यामध्ये, राज्याच्या बाहेरही, जिल्ह्यामध्ये। आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्था ज्या आहे त्या खूप आनंदाने सगळी मंडळी पुढे येते आणि सांगते की आपण आता जोमाने कामाला लागलं पाहिजे, जोमाने कामाला लागलं पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया। आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहे, सलीम शेख आहेत मनसेचे। मामा, तुम्ही देखील राजसाहेबांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय, अनेक चढ उतार आपण पक्षाचे बघितले। दोन भाऊ एकत्र येत आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। आपल्याला वाटतं ह्या दोन भावांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही परिणाम होतील? खरं तर मला वाटतं दोघं भाऊ मराठी जनांसाठी एकत्र येणारे महाराष्ट्राचे खूप गरजेचं आहे। आणि मला वाटतं शेवटी राजसाहेब आणि उद्धवसाहेब दोघं निर्णय घेतील। पण मला वाटतं आपण जर बघितलं दोघं भाऊ एकत्र येत आहे तर सत्ताधाऱ्यांच्या पायाखाली वाळू सरकत चाललेली आहे। पण परिणाम किती होतील निवडणुकीत? आम्ही आता निवडणुकीमध्ये परिणाम म्हटलं तर जो मराठी माणूस आहे संपूर्ण महाराष्ट्र ह्या दोघां भावाकडे आशेने बघतोय। आणि मला वाटतं निश्चितच मग कुठल्याही निवडणुका असो किंवा मग महाराष्ट्रावर होणारा अन्याय असो, आणि महाराष्ट्र जनतेला तंतोतंत खरं वाटतं का हे दोघं भाऊच महाराष्ट्र वाचवू शकतील, महाराष्ट्र वाचू शकतील। तुम्ही पदावर काम करताय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, आपण गेल्या अनेक दिवसांपासून एकत्रितरित्या दोन्ही पक्ष बैठका घेत आहे, प्रतिसाद मिळतोय दोन्ही पक्षांना आणि याचा परिणाम होईल असं वाटतं? नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यात आणि शहरात काम करतोय, परंतु मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि आमचे नेते
जेव्हा पूर्ण आम्ही जिल्हा दौरा केला, शहर दौरा केला, स्वतःहून जे 5-25 वर्षापूर्वी लोक घरात बसलेले होते, जे साहेबांचं स्वप्न होतं की दोघं भाऊ एकत्र यावं, म्हणून एक वेगळा वर्ग आमच्या बैठकांना येतो, मिटिंगांना येतो. आणि अजून जोपर्यंत अधिकृतरित्या डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अजूनही लोकांना वाटतं की आलं पाहिजे. आणि जेव्हा अधिकृतरित्या डिक्लेअर होईल तेव्हा एक वेगळा वलय आणि एक वेगळी लाट, एक पर्याय ह्या महाराष्ट्राला 100% तयार होणार. की लोकांना भीती आहे की या महाराष्ट्राचे लोक 3 तुकडे करतील का काय महायुती. आणि म्हणून मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी दोघं बंधू एकत्र आलेच पाहिजे. आम्ही तर अनेक महिन्यांपासून एकत्र इथं काम करतो, गेल्या अनेक महिन्यांपासून काम करतो. तुम्हाला वाटतं याचा परिणाम पुढे चालून मोठा होईल? खरं तर संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हे हवं होतं, दोन्ही बंधू आणि दोन्ही नेते एकत्र होणं. या दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही आनंद झाली. आणि एक संपूर्ण दोन्ही पक्षाचे शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण झालं आहे. नुसतं निवडणूकच नाही तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र झाले. न्याय हक्कासाठी एकत्र होत आहे. शिवसेनेत पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून आपण अनेक दिवस काम करत आले आहात. खरं तर ही कार्यकर्त्यांची इच्छा होती दोघा भावांनी एकत्र यावं. आजची जी बैठक होती या बैठकीकडे कसं बघताय आणि याचे परिणाम होतील असं वाटतं का? खरं तर दोघं भावांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. आणि महाराष्ट्रात येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका असेल, याचा 100% आम्हाला फायदा होईल आणि याचं रूपांतर हे विजयातच होईल. आपण बघतोय आपल्यासोबत नाशिकमधले हे सगळे पदाधिकारी दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, त्याचे पदाधिकारी, आणखी काही पदाधिकारी या ठिकाणी येत आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आपल्यासोबत सुदाम कोंबडे आहेत, सुदाम कोंबडेंशी बोलणार आहोत. काय दोन्ही भाऊ आता एकत्र येण्याच्या तयारीत आहे? आज बैठक मुंबईत होतीये, दोघा भावांमध्ये 1.5 तास झाला बैठक सुरू आहे आणि यातून असा संदेश येतोय की राजकीय पटलावर याचे परिणाम जाणवतील. खरोखर आम्ही सर्व बाळासाहेबांचेच आम्ही कार्यकर्ते आहोत. दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर निश्चितच ह्या जिल्ह्यामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण बदलणार आहे. आणि जे काही साहेबांचे सैनिक आहे हे 100% कुठं ना कुठं, मग कुठल्या ना कुठल्या निवडणुका असतील, कुठलीही गोष्ट असो, त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्याचा फायदाच होणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल असं ते म्हणत आहे. आणखी काही पदाधिकारी वाटतं हे दोघं भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम होईल. निश्चित आपण बघितलं तर आज जे सत्ताधारी पक्ष आहे, 2 भाऊ एकत्र येण्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि एक महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे, हा चिखल साफ करण्याचं काम हे ठाकरे बंधू निश्चित करतील. महाराष्ट्रामध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे, आपण बघतोय की शेतकऱ्यांना आश्वासन दिलं गेलं की आम्ही कर्जमाफी करू, पण कुठल्याही प्रकारची त्याच्यावर आत्तापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आहे. आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये तुम्ही नाशिक शहरातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला खाजगीमध्ये जाऊन एक सर्वे करा. पोलीस प्रशासन कुठल्या दबावाखाली येऊन काम करतं आहे, त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचा किती त्रास आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. परंतु तसं तुम्ही एक स्ट्रिंग ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे. कारण की लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून मीडियाकडे बघितला जातं. या 2 भावांच्या एकत्र येण्याने काही परिणाम होणार आहे का? आपल्यासोबत पुन्हा दिनकर पाटील आहे. मी दिनकर पाटलांना शेवटचा प्रश्न आणला. या सगळ्या 2 भावांच्या एकत्र येण्यामुळे भाजपला फटका बसेल, नेमकं कुणाला फटका बसेल असं आपल्याला वाटतं? खरं सांगू, दोघे भाऊ एकत्र आल्यावर भारतीय जनता पार्टी असो, महायुतीचे त्यांचे सहकारी असो, 100% याच्यामध्ये त्यांना खूप मोठा धोका आहे आणि खूप मोठं राजकीय वळण यामध्ये होणार आहे आणि दोघा भावांना खूप मोठं यश मिळणार आहे आणि ती जनतेची भावना आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आपण बघतो ही जनतेची भावना आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया मनसे आणि शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांकडून दिली जाते. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक होती. ही बैठक केवळ या 2 नेत्यांमध्ये नाही आहे, तर त्यांच्यासोबत दोन्ही बाजूचे प्रमुख नेते जे आहेत ते देखील त्या बैठकीसाठी उपस्थित आहेत. त्यामुळे या सगळ्या भेटीमागे नेमकं काय राजकीय कारण दडलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र हे 2 भाऊ आज एकत्र येत आहे, एकत्र बैठक घेत आहे आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी चर्चा जी आहे ही 2 भावांच्या भेटीमुळे निर्माण होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं आपण जर पूर्वी बघितलं तर यापूर्वीच्या ज्या भेटी होत्या त्यामागे वेगवेगळी कारणं होती. त्यामागे मनसे अर्थात राज ठाकरेंच्या घरी कुठला तरी कौटुंबिक सोहळा असायचा, त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे जात होते. तर उद्धव ठाकरेंच्या
घरी काही कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं, आजारपणाच्या निमित्तानं राज ठाकरे भेटायला जात होते. आज मात्र जी बैठक होतीये, जी भेट होतीये, त्या भेटीमध्ये असं कुठलंही कारण नाही आहे आणि या भेटीला केवळ कुटुंबातलेच लोक नाही आहे तर पदाधिकारी देखील आहे आणि त्यामुळे ही भेट राजकीयदृष्ट्याच आहे अशा प्रकारचा तर्क या सगळ्या भेटीमागे काढला जातोय. त्यामुळे या भेटीच्या नंतर नेमकं बाहेर काय येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.